पहिल्यांदा तर मी साहेबांचा आभार मानेन असं की यांना तर दैवत मानतो. त्यांनी आज ओबीसीच्या जागा आपल्या रिझर्व असताना त्यांनी जो शब्द दिला होता की मूळ ओबीसीला न्याय दिला जाईल, तर आज आपल्याला तसं जर पाहिलं मूळ ओबीसी दोन्ही उमेदवार दिलेले म्हणजे ह्या गोष्टीचा एवढा आनंद आहे. म्हणजे नेता कसा असावा तर तो पवार साहेबांसारखा असावा. देशात असं नेतृत्व होणं नाही. मला वाटत नाही कुठल्या पक्षांनी जे सत्ताधारी आहेत दिले असतील. आता ते एक अजून माहिती मिळाली नाही, बघूयात आपण. मी सर्वप्रथम शरद पवार यांचे आभार मानतो आणि ताईंचाही आभार मानतो की सर्वसामान्यामध्ये म्हणजे सर्वसामान्यामधला कार्यकर्ता आहे आणि अशा कार्यकर्त्याला तिकीट देऊन मी त्यांचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांची दिलेल्या ह्या मी त्याचं सोनच करीन आणि हा विकास हा मूळ मुद्दा आहे आणि या विकासावरतीच पुढे चालत जाईल एवढं मी सांगतो.